रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। नगर परिषद पूर्णा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी सतत गैरहजर। घंटागाडी, नाली सफाई, मोकाट जनावरे, कोंडवाडा, कचरा यासाठी कंत्राटदार यांचे आर्थिक हितसंबंध चौकशी करण्याची पूर्णावासियांची मागणी आहे, अन्यथा तोंडावर कचरा फेकत राहणार। पूर्णा रियल महाराष्ट्र 24 न्यूज कार्यकारी संपादक बाबासाहेब मनेरे। काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे शहराची? जरा फिरा तुम्ही आमच्या सोबत चला, आमच्या सोबत चला, फिरा तुम्ही। दररोजच्या दररोज उचला पाऊस भरपूर झाला, ते सगळे काम चालू आहेत पावसाचे। असं कुठलं नाही मला सांगा बरं कोणत्या पावसामध्ये काम केलं नाही? तिथला आता इथं एक वसतिगृह आहे, तिथलं पाण्याचा काय प्रॉब्लेम होता तो पाणी साहेब तुम्हाला माहिती आहे का कचरा कुठं कुठं आहे? तुम्हाला माहिती आहे कचरा कुठं आहे? बरं आम्हाला सांगा गाड्या किती आहेत याच्या सरकारी, त्याच्यानंतर चालू किती आहेत, माणसं किती आहेत, सरकारी कर्मचारी किती आणि कंत्राटदार किती आहेत, हे सगळं आणि बजेट किती म्हणजे दर महिन्याला आपण देतो आणि त्यातला किती खर्च होतो हे सगळं आम्हाला तपशील द्या तुम्ही। आणि याचं सोल्युशन आता हे किती दिवसात काढताय एवढं सांगा आम्हाला, आणि लेखी पाहिजे। ठीक आहे, लेखीपर्यंत देणार संध्याकाळपर्यंत पूर्ण तपशील। फक्त डागडुजी नाही, काल जे पत्र दिलं तुम्ही ते वरवरचं होतं तेवढं पूर्ण सगळं तपशिलासह आम्हाला हवंय। आम्हाला कुठलाही एखाद्या इथल्या कर्मचारी किंवा इथल्या अधिकाऱ्याशी आम्हाला काहीच अडचण नाहीये, इथली समस्या सुटली पाहिजे सामंजस्याने। आम्ही नागरिकांना सुद्धा या सगळ्यांच्या समोर मी परत अपील करतो की नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी आपलं कर्तव्य समजून जिथं कुठं आपलं म्हणजे आपल्याला स्वच्छ ठेवता येतं, घाण करता येतं अशी जे प्लॉट धारक ज्यांच्या इथं घाण आहे त्यांना तुम्ही नोटिसा द्या आणि स्ट्रिक्ट ऍक्शन करा, आणि जे लोक तुमच्याकडे येतात तिथलं घाण उचलण्यासाठी तर तात्काळ तुम्ही कारवाई केली पाहिजे। आता इथून पुढे जिथं कुठं दिसेल तिथलं आणणार आणि परत दररोज टाकणार, मग ते आम्हाला पुढे काय व्हायचं ते होऊ द्या। तुमच्या अंगावर फेकल्या जाईल, आम्ही अधिकारी आहात, जबाबदार अधिकारी आहात। आणि ही वॉर्निंग आहे तुम्हाला ही, जर तुम्ही स्वच्छता बरोबर केली नाही शहराची तर तुमच्या कपड्यावर घाण टाकल्या जाईल, काय कायदेशीर कारवाई व्हायची तर होऊ द्या आमच्यावर। मस्तानपुरामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल आहे, त्या ठिकाणी नाही हायस्कूल आहे तर त्या ठिकाणी खुले प्लॉट आहे, त्या खुल्या प्लॉट पुढे लोक